गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर ना मी आज एका पार्सलची वाट बघते आणि ते पार्सल कुठून येणार आहे, त्या पार्सलमध्ये काय असणार आहे ना, तुम्हाला या व्लॉगमध्ये दिसेल. सो लास्टपर्यंत नक्की बघा. स्टे ट्यून. मला ना माझे फेशियल हेअर्स रिमूव्ह करायचे आहेत. सो मी कोणत्याही पार्लरमध्ये नाही जाणार आहे, घरीच करणार आहे. थोडे आयब्रोजही वाढलेत तेही करेन. आणि मी हे ना मंथली वन्सच करते. त्याच्यासाठी ना मी हे ह्युमनचं फेशियल रेझर वापरणार आहे आणि हे मी लास्ट 3 to 4 मंथपासून वापरत आहे आणि छान आहे. तर आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे, आपल्या फेसवर मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. देन आपली हेअर ग्रोथ असते ना, त्याच्या अपोजिट डायरेक्शननं आपल्याला रेझरचा यूज करायचं आहे. आणि याच्या आधी ना मी कॅर्मेसीचं फेशियल हेअर रिमूव्हर जो कॉम्बो भेटतो ना, ते वापरत होते. त्याच्यामध्ये फेससाठी ना फेस हेअरसाठी एक रेझर भेटतं आणि स्पेशली आयब्रोसाठी एक रेझर भेटतं. आणि जर तुम्ही न्यू काहीतरी ट्राय करत असाल ना, तो कॉम्बो म्हणजे तुमच्यासाठी बेस्ट असेल. सो डन झालं आहे माझं फेशियल हेअर रिमूव्ह करून झालं आहे आणि बघू शकता की माझी स्किन अजून थोडी ग्लो करते. सो फायनली माझं पार्सल आले जे गावाकडून आले आणि माझ्या मम्मीनं पाठवले, कारण ना मला जुंधळ्याचं पीठ हवं होतं जे माझं संपलेलं. पण मम्मीनं पूर्ण बॅग भरून पाठवून दिलं. यामध्ये खायचं भरपूर सामान आहे, त्यान भाज्या सुद्धा आहेत थोड्या. सो मी तर थोडं काढून ठेवलंय ऑलरेडी, ज्यामध्ये ना ह्या शेंगदाण्याच्या पोळ्या आहेत. मला सुजीच्या हव्या होत्या पण मम्मी शेंगदाण्याच्या पाठवून दिले. मस्त. त्याच्यानंतर ह्या गिन्याच्या बर्फ्या सुद्धा आहेत, ज्या मला पर्सनली खूप आवडतात. आणि इथं मला वाटणी घालायला माझ्यात कोणी नाहीये, सो मी एकटी सुद्धा ह्या संपवू शकते. ह्या पूर्ण वड्या आहेत ना, एकटी संपवू शकते. त्याच्यासोबत ना गिन्याच्या बर्फ्या सुद्धा सॉरी घट्ट गिन्ना सुद्धा दिलाय, जो ऑलरेडी थोडा संपला यातला मी कट करून खाल्लाय. आणि ही रसमलाई आहे, जी माझ्या बहिणीनं म्हणजे ज्योतनं बनवून दिलेली आहे. टेस्ट करीन मी आणि तिला सांगेन. आणखी हा फरसाणा आहे, जो मला इथं बंगलोरमध्ये नाही भेटत आणि मला खूप आवडतो हा गावाकडचा फरसाणा. याचं सुमंगल सहकार असं याचं नाव आहे. सुमंगल सहकार मला खूप खूप म्हणजे खूप आवडतो. देन ना हे मोड आलेले नाचणे असतात ना, त्याचं हे पीठ आहे, नाचण्याचं पीठ, स्प्राउटेड नाचण्याचं पीठ किट्टूसाठी पाठवले. आणि ह्या थोड्या भाज्या आहेत. देन यामध्ये ना यामध्ये चकली, शेव, पापडी असं भरपूर काही पाठवून दिलंय. तांदूळ सुद्धा आहेत जे घरचे असतात. सो भरपूर काही आहे, पण मी आता हे नाही सगळं काढणार आहे. थोडं निवांत आवरू दे घरचं, त्याच्यानंतर मी सगळं काढेन. फक्त जे फ्रीजमध्ये लावायचं ते तेवढं लावून घेईन आणि राहिलेलं दुसरं जे आहे ना, ते नंतर निवांत काढेन. मी आंघोळ वगैरे करून रेडी झालेली आहे आणि आता मला नाश्ता बनवायचा आणि मी नाश्त्यासाठी बनवणार आहे डोसा. आणि आयब्रो पण बघा किती छान झालं. सो लेट्स गो. तर आधी ना मलाही वाटायचं की माझाही डोसा मस्त हॉटेलसारखा त्याच्यामध्ये लेयर्स यावेत असं राऊंड राऊंडवालं. सो मी ते ना यूट्यूबवरून शिकले, यूट्यूबचे व्हिडिओ बघून बघून शिकले आणि 100% नाही पण हां 70 ते 80% तरी मला जमलं. मला येत आहेत आता त्यामध्ये राऊंड राऊंड लेअर बनवायला. इतकं छान लेयर्स पडलेले, मला भूकही लागलेली, पण नजर हटी दुर्घटना घडली असं म्हणतात ना, असं काही माझ्यासोबत झालं. डोसा पूर्ण करपून गेला, पूर्ण काळा झाला. तर काय झालं, गॅस हाय फ्लेमवर होता हे मी बघितलंच नव्हतं आणि बाहेर गेले नवऱ्यासोबत. फक्त 30 ते 40 मिनटं बोलले असेल, तेवढ्यात हे सगळं होऊन गेलं. मग परत डोसा उठवला आणि तो होऊपर्यंत तिथेच उभा राहिले.
चटणी रेडी झाली होती, सो पोट भरून नाश्ता केला. बाहेर ना बारीक पाऊस पडत होता, सो चहा प्यायची इच्छा झाली, चहा पिला. नंतर थोडा टाईमपास करून जेवण बनवायच्या तयारीला लागले. तर मी एका स्टोववर भाकरी बनवते, दुसऱ्यावर भाजी बनते आणि तिसऱ्यावर भात ऑलरेडी शिजलेला आहे. 3 बर्नर असल्याचा हा फायदा आहे. सगळं एका वेळी पटकन होऊन जातं. जेवण वगैरे सगळं आवरलं, देन थोडा वेळ टी व्ही बघत बसलो. पण बाहेर ना खूप मोठा पाऊस पडतोय. बहुतेक आजचा बाहेर जाण्याचा प्लॅन कॅन्सलच करावा लागेल. पण ठीक आहे, आत्ताचा हा मोमेंट तरी एन्जॉय करू म्हणून कॉफी बनवली आणि टी व्ही बघत बघत कॉफी एन्जॉय केली. आता वाजलेत 7 आणि आत्ता पाऊस थांबलाय. सो असं मस्त आवरलं आणि किट्टूसाठी आणि मलाही थोडे कपडे घ्यायचे होते, शॉपिंग करायची होती. सो आलोय बाहेर. आणि हा जो टॉपकॉम स्वेटर आहे ना, मी तो 4 वर्षापूर्वी घेतलेला आणि आय थिंक मिशोवरूनच घेतलेला. खूप वेळा वापरलाय सुद्धा, पण अजून जसंचा तसा आहे. इथे ना इंडिपेंडन्स डेचा सेल चालू आहे, सो ऑफरसुद्धा आहेत सगळ्यांवर. मला ना सिरॅमिकच्या प्लेट्स पण ट्राय करायच्या होत्या, आपले जे जेवणाची मोठी ताटं असतात ना त्या साईजचे. पण ना इथले डिझाईन मला नाही आवडले, सो नाही घेतले. पण छोट्या छोट्या 2 प्लेट्स घेऊन आलो. देन मीही थोडे कपडे ट्राय केले आणि हा टॉप बघितल्यावर, म्हणजे लेमन येलो कलरचा बघितल्यावर छान वाटला मला. पण घातल्यानंतर ना हा थोडा ट्रान्सपरंट होता, सो हाही ठेवून दिला. हा कॉम्बो बेस्ट वाटला मला आणि हा ना मला माझ्या नवऱ्याने सिलेक्ट करून दिला. छान आहे. सगळे कपडे ट्राय करून झाल्यानंतर परत आपल्या स्वतःच्या ड्रेसमध्ये आले आणि अवतार बघू शकता. कपडे ट्राय करून केस पूर्ण विस्कटलेत. सगळं बिलिंग वगैरे करून घरी आलो. घरी आल्यानंतर जे कपडे मी घेऊन आलते ना ते परत ट्राय केले. क्या करे, आदत से मजबूर. तर चला, हा व्लॉग इथंच एंड करते. बाय बाय.